आणि बघतो तर काय, सर, तुम्ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात का? खरंय तुमचं. आणि संधी पाहून पटकन हातात हात घालून फोटो काढला. ही गोष्ट पब्लिक डोमेन मध्ये कशी आली? चेंजिंग रूम सोडून दुसरे किस्से नाही आहेत का? खोटं आहे तुमचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या आगळ्या वेगळ्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे इंटरव्ह्यू. मित्रांनो, सिनेमा दिग्दर्शक म्हटलं की काही खास चेहरे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातले काही आपल्याला हवेसे वाटतात, तर काहींना पाहून डोक्यात तिडीक जातात. अशापैकीच एक लेखक दिग्दर्शक आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. एक खाव 20 तुकडे, फुटाण्यांच्या अक्षता, सासर रुसलं माहेर फुगलं, शेरास पावशेर, फुली फुलीला पावट्याचं निमित्त, अशा अनेकविध दर्जेदार चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आणि सातत्याने वादाच्या भोवऱ्याच्या केंद्रबिंदू असलेले दिग्दर्शक सर आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्व प्रश्नांची दिलखुलास शैलीमध्ये उत्तर देण्यासाठी इथे आपल्या समोर आलेले आहेत. सर, स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न, एवढ्या दर्जेदार कथा लिहिणं आणि लिहित राहणं कसं सुचतं? गुड क्वेश्चन. ते कसं सुचतं हे कसं सांगू सुचत नाहीये. तुम्हाला असं अपेक्षित आहे का की जेव्हा विचार निर्माण होतात तेव्हा ते ब्रेनमध्ये न्यूरॉन्स कसे एकमेकांना पास करतात आणि त्यांची रिॲक्शन कशी होते एकमेकांबरोबर? नाही सर, हरकत नाही आहे. तुम्हाला जेव्हा सुचेल तेव्हा तुम्ही सांगा. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बरं. सर, दिग्दर्शक म्हणून फ्रेमबद्दल कोणत्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? आता खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्टुडिओमध्येच लपलेलं आहे. आता इथे बघा कशी छान फ्रेम लावली आहे, मस्तपैकी कुंडी ठेवली आहे आणि छान लाईटिंग केलेलं आहे. आणि तिथे बघा कसा कचरा पडला आहे, इकडे कशी धूळ पडले आणि तो कॅमेरामन बघा काहीतरी खातोय आणि ते ते तिकडे बघा. सर 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 आलं माझ्या लक्षात. थोडक्यात चांगल्या गोष्टींवर प्रोजेक्ट करायचं. सर, तुम्ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात का? तुमचं नाव खास करून पेज 3 पार्टीजमुळे चर्चेत असतं. खरंय तुमचं. पण आयोजकांची तक्रार आहे की तुम्ही आमंत्रण नसताना तिथे जाता. खोटं आहे तुमचं. नुकताच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमधला तुमचा त्या प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीबरोबरचा रेड कार्पेटवरचा असा हातात हात घातलेला फोटो बराच व्हायरल झाला. खरंय तुमचं. पण त्या ॲक्ट्रेसचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या मागे मागे लोकल सिक्युरिटी म्हणून गेलात आणि संधी पाहून पटकन हातात हात घालून फोटो काढला. खोटं आहे तुमचं. आमच्या रिलेशनशिपमध्ये आलेल्या वितुष्टामुळे ती बोलली असेल कदाचित. बट यू नो व्हॉट, शी वॉन्ट्स टू क्रिएट कॉन्ट्रोवर्सी अँड गेट फेमस युझिंग माय नेम. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ डे इन अ लाईफ ऑफ द डिरेक्टर, कसा असतो तुमचा दिवस? म्हणजे बघा, मी सकाळी 6ला उठतो, ब्रश वगैरे चहा पाणी घेतो आणि मग एरोबिक्स लावतो. तर एरोबिक्सला जाताना मी जनरली कधी टू व्हीलर असलं टू व्हीलर किंवा 4 व्हीलर असलं 4 व्हीलर जातो. तिकडे आमचा बघा एक 7-8 जणांचा ग्रुप आहे. नाही, 7 जणांचा, कारण मागच्या आठवड्यात एरोबिक्स करताना माझ्या हिला हात लागला आणि त्याचं नाक फ्रॅक्चर झालं हॉस्पिटलमध्ये. तर आमचा 7 जणांचा ग्रुप आहे. नाही, 8 जणांचा ग्रुप आहे. पण परत एक जण जॉईन झाले नवीन. तर मग आमचा एक 1.5 तास एरोबिक्स झालं की मग मी जी गाडी घेऊन गेली असेल, टू व्हीलर असेल टू व्हीलरने किंवा 4 व्हीलर असेल 4 व्हीलरने, घरी येतो. आणि घरी आल्यानंतर मात्र मस्तपैकी ब्रेकफास्ट करतो. हां, माझा ब्रेकफास्ट मात्र हेल्दी असतो. ब्रेकफास्टला शक्यतो मी स्प्राउटच घेतो. मग त्यामध्ये मूग असेल, मटकी असेल, हरभरे असतील, चणा असेल, चण्यामध्ये पण ते काळे चणे आणि दुसरे कोणते असतात ते मोठे, काबुली. हां, काबुली चणे, सर मिल्कशेक. सर, ॲज अ डिरेक्टर कसा असतो दिवस? अच्छा, असं म्हणताय काय? ठीक आहे. हे सगळं आटपून झाल्यानंतर मी सेटवर जातो. शक्यतो मी 4 व्हीलर घेऊन जातो आणि एकदा सेटवर गेलो ना की मग डिरेक्टरची रुटीन कामं. वा 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 सर, फारच फायदा होणार आहे आपल्या उदयोन्मुख डिरेक्टर्सना या उत्तराचा.
सर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक्सक्यूज मी सर, हां कसला विचार करताय तुम्ही? तुमचा तो आधीचा प्रश्न ते कसं सुचतं ते मला अजूनही सुचत नाही कसं सांगायचं ते. ठीक आहे सर, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कथेची निवड कशी करता? आता बघा, कथा शक्यतो माझीच असते आणि इतर कुठली कथा निवडायची असेल तर विषय महत्त्वाचा, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय तर मानधन. फारच मनमोकळेपणाने बोलतायत सर आपल्याशी. आणि आता विषय निघालाच आहे तर मी सांगतो, कुठलीही कथा निवडताना मी त्या कथेमध्ये अश्लीलता, कमरेखालचे विनोद याला अजिबात थारा देत नाही. आणि असा जर लेखक कोणी माझ्याकडे आला तर सरळ त्याला मी घरचा रस्ता दाखवतो. दुर्मिळ आहे हे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींकरता मी एक वेगळा चॅनल काढला आहे. त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका आणि प्रेक्षकांना शेअर आणि लाईक करायला सांगा. सांगते. सर, आता तांत्रिक विषयाकडून वळून आपण जरा हलक्या फुलक्या विषयात हात घालू. तुमचा आजपर्यंतच्या शूटिंगमधला एखादा मजेशीर प्रसंग सांगा. मजेशीर प्रसंग म्हणजे बघा आता, हां, माझ्या पहिल्याच चित्रपटाचा प्रसंग येतो. मी त्या शूटिंगच्या गडबडीमध्ये ना डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये गेलो. हात लॉकच नव्हतं आणि बघतो तर काय आलं घेऊन. सर, दुसरा कोणता मजेशीर किस्सा नाहीये का? हा आहे ना, माझ्या दुसऱ्याच चित्रपटातला प्रसंग आहे. आणि यावेळेला मी चेंजिंग रूम मध्ये होतो आणि समोरून एक नायिका धावत आली आणि माझी. चेंजिंग रूम सोडून दुसरे किस्से नाही आहेत का? नाही आहे, पण तो व्हॅनिटी व्हॅन मधला आहे आणि तो पण तुम्हाला चालणार नाही. ओ सर, राहू द्या ना, कशाला उगाच. सर, जरा मजेशीर किस्से आता बाजूला ठेवू आणि गंभीर विषयाकडे वळूया. सगळ्यांना तुम्ही ॲज अ डिरेक्टर माहीतच आहात, पण डिरेक्टर मागे एक हळवं व्यक्तिमत्व लपलंय, त्याच्याबद्दल मला सांगा. आता ते मिस कसं सांगू. आम्हाला असं कळलंय की तुम्ही एका निर्मात्या मित्राला ₹1ही मानधन न घेता त्याचा चित्रपट दिग्दर्शित करून दिला. पण मला हे समजत नाही की ही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये कशी आली. पण खरं आहे, तिचा चित्रपट मी ₹1 मानधन न घेता मी दिग्दर्शित केला. सो नाईस ऑफ यू. हां, आता नॉमिनल म्हणून त्याच्या घराचे कागदपत्र माझ्याकडे ठेवून घेतले. मग आता ते कुठे राहतात? त्याच घरात, म्हणजे माझ्याचकडे भाड्यानं राहतो. मित्रच आहे ना. आता एवढंच काय, परवाच एक तरुण धडाडीचा लेखक निर्माता माझ्याकडे आला आणि मला विनंती केली. त्याचा विषय आणि त्याची गरज पाहता मी त्यालाही ₹1 आकारला नाही, फक्त प्रॉफिटमध्ये एक 70% वाटा मागितला. आणि प्रॉफिट नाही झाला तर? हां, त्याकरताच त्याची गाडी ठेवून घेतलंय ना मी. ठीक आहे, त्याच गाडीवर मी आलोय. तर हे होते अतिशय हळवे, गरजवंतांना मदत करणारे आपले आजचे गेस्ट ग दर्शक सर. सर, तुम्ही आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा केलीत, शोभा वाढवलीत. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. छान झाला ना इंटरव्ह्यू. हो ना, खूपच. आणि आमच्या त्या चॅनलची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण सांगा. ह्यांच्या चॅनलचं राहू द्या, पण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. बघत राहा फिंटरव्ह्यू. एक्सक्यूज मी मॅडम. हा, तुम्ही अजून इथेच? हो, तुमचा तो प्रश्न कसं सुचतं हे मला सुचलं ना, ते तुम्हाला कळविलं नक्की. बरोबर, कळलं. तुमचा फोन नंबर देता का?